कोकणातली बाई खऱ्या अर्थान म्हाका एक वैज्ञानिक वाटता, एक सायंटिस्ट वाटता. म्हाका सांगा, माशाची चांगली कढी आणि त्याच्याबरोबर उकडो भात ही कला नाही का? ह्याच्यात सायन्स नाही का? पायथागोरसचा प्रमेय सोडून पोटा भरूची नाही, पण चार तिरफळा गोळा केला, 4 भेंडा गोळा केला, त्याच्याबरोबर हळदीची पानं घातल्यात, रापणीचे 4 तारले हाडून घातल्यात की मस्तपैकी माशाची कढी जाता. त्याच्यासाठी पैसे लागणार नाही. तुमच्या आजूबाजू बरो निसर्ग लागता, स्वच्छ समुद्र लागता, जो आमच्यासाठी आमच्या पूर्वजांनी जपलो. आणि आम्ही आमच्या आवशी बापाशी विचारतो, आमच्यासाठी तुम्ही काय ठेवलात? त्यांनी आमच्यासाठी हो निसर्ग जपलेलो होतो आणि आम्ही मात्र आमच्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवतो? हायवे काय ठेवतो सो काय याचा विचार आम्ही करू गयो. ठेवचा पलीकडे आम्ही तर विकत चाललेलो असो. तर ह्या मागचे संवर्धनाची भावना म्हणजे काय? जगात तुमका ना पैसे देऊन सगळ्या गावात, पण कोकणाचं जीवन तुमका गावाचं नाही. मोठमोठी माणसं स्वतःची खाजगी जंगला तयार करून आमच्या हत्तीवरांथे टाकतील, पण नैसर्गिकरित्या हत्ती आमच्याच जंगलात येऊसारख्या वाटता. ह्या आमचा पुण्य असा, ज्या आमच्या पूर्वजांनी ठेवलेल्या जंगलांचा मोठेपण असा. तर ह्या अशा पद्धतीचा निसर्ग आमच्या आजूबाजूक असा. आणि एक शब्द ह्या